नमस्कार यूट्यूब व्ह्यूअर्स. मी आज तुम्हाला इथे वाळवणाचे 2 प्रकार दाखवत आहे. एक म्हणजे मुगाच्या डाळीचे सांडगे आणि दुसरे म्हणजे साबुदाणा बटाटा चकली. मी इथे कोकणात आलेले आहे, छान ऊन पडलेलं आहे, त्यामुळे अगदी टेम्पटेशन झालं मला की काहीतरी करावं म्हणून. तर हे मी 2 पदार्थ केलेत आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. साबुदाणा बटाट्याची चकली आणि हे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे असे उपवासाला चालणारे मी केलेले आहेत. तर मुगाच्या डाळीचे सांडगे करण्यासाठी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. मी ती स्वच्छ धुवून रात्रभर ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि सकाळी ती भिजून आल्यावर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण घालून ती ग्राइंड करायची आहे. जरा रवाळच ग्राइंड करायची आहे, पाण्याचा वापर अतिशय कमी करायचा आहे आणि वाटतेवेळीच त्याच्यामध्ये मीठ, हिंग, हळद घालू शकता, लाल तिखट घाला थोडंसं आणि ते मिश्रण मग तयार झाल्यावर अशा प्रकारे पाची बोटाच्या साहाय्याने त्याचे सांडगे तोडून आपल्याला घालायचे आहेत. त्यामुळे मिश्रण वाटतेवेळी पाण्याचा शक्यतो कमी वापर करा, म्हणजे मिश्रण छान रवाळ आणि असं सुकं तयार होतं अशा प्रकारे. आणि अशा 5 बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे सांडगे तोडून घालायचे आहेत आणि नंतर ते उन्हामध्ये वाळत टाकायचे आहेत. सांडग्यांना 2 दिवसाचं ऊन तरी द्यावं लागतं. सांडगे व्यवस्थित अगदी उन्हात खडखडीत वाळले की 2 वर्ष तरी अजिबात त्याला काही होत नाही, छान टिकतात. तर इथे मी उन्हामध्ये सांडगे वाळत घातलेले आहेत, तुम्ही बघू शकता. काही ताटामध्ये ठेवलेत, काही प्लास्टिकच्या पेपरवर मी घातलेले आहेत. आता दुसरी रेसिपी मी दाखवते, ते म्हणजे साबुदाणा बटाटा चकली. तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. मी इथे 300 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. तो रात्री स्वच्छ धुवून आपण जसा साबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजत ठेवतो तसा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला. सकाळी उठल्यावर तो मोकळा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं, अक्षरशः उकळतं पाणी घालायचं. तो साबुदाणा डीप होईल एवढं पाणी घालायचं आहे आणि झाकून हे मिश्रण 2 तास तसंच ठेवायचं आहे. 2 तासानंतर हा साबुदाणा त्या गरम पाण्यामध्ये छान वाफळला जातो आणि असा ट्रान्सपरंट असा तयार होतो. तोपर्यंत आपण इथे या मिश्रणात घालण्यासाठी हिरवी मिरची आणि जिरं मी घालून वाटून घेणार आहे, ते त्याच्यामध्ये घालणार आहे. कारण हे उपवासाचे आहेत, त्यामुळे हे 2 पदार्थ उपवासाला चालतात. काही जण मिरच्याच्या ऐवजी लाल तिखट वापरतात, पण मी शक्यतो हिरवी मिरचीच प्रिफर करते, ती घेतलेली आहे. ते 2 तासानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान शिजून आलेला आहे. जर साबुदाणाची क्वालिटी बरोबर नसेल, तो काही वेळ शिजत नाही, तर तुम्ही गॅसवर एक 5-10 मिनटं तो शिजून घेऊ शकता. आणि इथे बटाटे पण मी 300 ग्रॅम घेतलेले, जेवढा साबुदाणा आहे तेवढेच बटाटे घेतलेले. ते पण छान उकडून घेतलेले, त्याची सालं काढून घेतले आणि ते किसणीने किसून घेते. इथे बटाटा अगदी नक्की तुम्ही किसणीनेच किसून घ्या, हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करू नका. बटाट्याचे तुकडे त्याच्यामध्ये राहिले तर चकली तुटतात आणि तार बरोबर धरत नाही किंवा मध्ये मध्ये अडकतात ते बटाट्याचे तुकडे. म्हणून व्यवस्थित बटाटा किसणीने किसून छान मऊ करून घ्या. आता इथे साबुदाणा छान हलवून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये हे आता बटाट्याचं मिश्रण आपण घालूया. उकडलेला बटाटा घालून घेऊया पूर्णपणे आणि आपण जे एक वाटण तयार केलेले आहे जिरा आणि मिरचीचं, हिरवी मिरचीचं, ते घालून घेऊया. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचे. मीठ पण बेताने घाला, कारण वाळवल्यावर थोडं मीठ कदाचित जास्त होतं किंवा तळल्यावर जास्त लागतं, म्हणून चव घेऊन किंवा स्वतःच्या आवडीप्रमाणे घाला. आणि इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड 2 चमचा घातली आहे, त्याने छान या चकलीला खमंगपणा येतो, छान लागतात. तर हे मिश्रण आता व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे. संपूर्ण हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे.
ही चकली पण अगदी 12 महिने छान राहतात. आपल्याला हवं तेव्हा आपण तळून घेऊन ती खाऊ शकतो. तर इथे मी चकलीच्या साच्याचा वापर न करता मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून मी चकली त्याची करणार आहे. हे मिश्रण थोडं स्टिकी होतं, त्यामुळे पायपिंग बॅग मला सोयीस्कर वाटते. आणि पूर्णपणे भरून घ्यायचे. आतमध्ये शक्यतो हवा असेल तर ते प्रेस करून आपण काढून घेऊन हे मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या दोन्ही रेसिपी ज्या वाळवणाच्या आहेत त्या अतिशय सोप्या आहेत, झटपट होणार आहेत. त्या तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच झटपट आणि सरळ सोप्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे व्यवस्थित ही पायपिंग बॅग आपल्याला बंद करून घ्यायची. रबर बँड लावून मी इथे ही बंद करून घेते. आणि नंतर ह्याचं टोक आहे ते कैचीने कापून घ्यायचे. आता मी तुम्हाला दाखवते याची चकली कशी पाडायची. हाताने प्रेस करून व्यवस्थित ते मिश्रण व्यवस्थित त्या होलमधनं बाहेर पडतं. जसं आपण आयसिंग वगैरे करतो तसाच प्रकार आहे हा. आणि त्याची चकली घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता व्यवस्थित तार धरलेली आहे. चकली अजिबात तुटत नाही आहे. तर ही चकली देखील आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवायची आहे. इथे कोकणामध्ये प्रचंड ऊन आहे, त्यामुळे अगदी खडखडीत 2 दिवसामध्ये वाळली जातात. तर मी इथे प्लास्टिकच्या पेपरवर चकली घालून घेते. आणि काही जे आहेत कुरकुरे करायचे आहेत उपवासाचे ते मी असे स्ट्रेट लाईनमध्ये ताटामध्ये घालून घेते. अशा प्रकारे तुम्ही सरळ रेषेमध्ये देखील हे असे करू शकता. तर इथे मी हे सगळे ताटामध्ये केलेत आणि चकली पेपरवर केलेत. ते मी उन्हामध्ये वाळत ठेवलेली आहेत. 1 दिवसाच्या उन्हामध्ये छान वाळतात. ती वाळली की दुसऱ्या दिवशी तुम्ही जस्ट ताटावरती काढून ती उन्हामध्ये ठेवू शकता. अगदी खडखडीत वाळतात. पेपरवरची अलग करा आणि ताटामध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी की छान मस्त खडखडीत वाळली जातात. तर इथे आपले सांडगे पण इथे छान वाळले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम खडखडीत वाळले गेले आहेत. हे सांडगे पण 2 वर्ष मस्त टिकतात. एका हवाबंद डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये बंद करून तुम्ही भरून ठेवा. सांडग्याची भाजी पण करायला अतिशय सोपी आहे. कांदा, टोमॅटो आणि थोडंसं ओल्या खोबऱ्याचं वाटण वगैरे घालून, लाल तिखट वगैरे घालून छान होते. फक्त सांडग्याची भाजी करायच्याऐवजी सांडगे करतेवेळी सांडगे थोडे तेलामध्ये फ्राय करून घ्या, म्हणजे ते चविष्ट पण होतात आणि छान शिजतात. इथे साबुदाण्याची चकली पण अगदी खडखडीत वाळलेली आहे. ती पण हवाबंद डब्यामध्ये मी भरून ठेवते. इथे आपले साबुदाणा आणि बटाट्याचे जे कुरकुरे केलेत ते पण छान अगदी खडखडीत वाळलेले आहेत. अगदी त्या पण स्ट्रेट लाईन आपण एका उभ्या डब्यामध्ये मी ह्या भरून ठेवत आहे. हे पण तळतेवेळी आपण त्याचे तुकडे करून तळले तरी छान अगदी कुरकुरे स्टाईल तुम्ही उपवासाला खाऊ शकता. तर इथे आपल्या दोन्ही रेसिपी करून तयार आहेत. मी इथे साबुदाणा चकली तुम्हाला तळून दाखवते. अगदी छान पटकन तेल व्यवस्थित तापलं आणि त्याच्यामध्ये सोडले की व्यवस्थित ती फुलली जातात. आणि उलट करून पण दुसऱ्या बाजूने तळायचे. एकदा तेल तापलं की गॅस मिडियमवर ठेवून तळा, म्हणजे ती आतपर्यंत पण छान भाजली जातात. मध्ये कुठे कडक कसा साबुदाणा लागत नाही आणि चवीला पण एकदम छान होतात. तर तुम्ही बघू शकता इथे चकली तळून तयार झालेली आहेत. मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत अशी साबुदाणा चकली तयार होतात. चवीला पण अप्रतिम लागतात. एकदम खुसखुशीत झालेली आहेत. तशाच ह्या ज्या कुरकुरे केलेत ते पण छान तळली जात आहेत. बघा फुलत आहेत छान. हे पण छान खुसखुशीत तयार होतात.